समर्थांच्या मंत्रांचा जप मिळणे हे खास सुख आहे. या मंत्राचा नक्की काय अर्थ आहे? चला तर मग आज जाणू. एकदा एक माणूस मरताना खूप यातना भोगत होता. त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती. तेव्हा तिथून एक संत जात होते. लोकांनी त्या संतांना विचारले, या पीडिताला मुक्ती मिळवण्यासाठी एखादा उपाय सांगा, जेणेकरून त्याच्या शांततेमध्ये मृत्यू होईल. संतांनी सांगितले, जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल. सगळे थक्क झाले. आता स्वर्गातून माती कोण आणेल? संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एक मूठ भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला, ही घ्या स्वर्गातली माती. या मातीने यांना टिळा लावा. एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला. टिळा लावला आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला. सर्वांनी हे पाहिले आणि सर्व चकित झाले. त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारले, बाळा, तू ही माती कोठून आणली? पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच तू ती माती आणली? लहान मुलाने सांगितले, आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं, आईचा आशीर्वाद आणि तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इथे कुठेही नाही. त्यामुळे ही माती मी माझी आई उभी असलेल्या जागेवरील माती घेऊन आलो. तेव्हा संत म्हणाले, खरं आहे. ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी येतं त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात. त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा, पैसा कमवा, आकाशाला गवस निघाला, पण आई आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल. कुठलंही दान धर्म केल्यानंतरचं मिळणारं फळ तुम्हाला मिळणार नाही. वैराग्यापासून सारा परमार्थ लटका आहे. पक्ष्यांची पिल्ले त्यांच्या पंखाखाली वाढतात. त्याचप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाचा आश्रयात ठेवावे. आपण त्याच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाहीत. आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याची वाईट वाटत नाही. रोगाचा अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते, कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो. परमार्थात मनाचे कष्ट आहेत, कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. आतमध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल. मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे. साधकांचे रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल लावून जप केला पाहिजे. म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय. प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही. प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ. परमार्थाच्या आड काय येते? धन, सूत, दारा वगैरे आड येत नाहीत, तर त्याच्यावरचे जे ममत्व ते आड येते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते. अशा अनेकांचा अनुभव आहे. पण या सणाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहित आहे का? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. असं म्हटलं की आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे करोडो भक्त आहेत. दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे, स्वामींचा जप करणे, तारक मंत्र म्हणणे, चरित्र वाचणे किंवा मठात जाऊन त्यांचे डोळे किंवा मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तांसाठी एक पर्वणीच असते. आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्र जप करतो तेव्हा किती माळ आपण जप केला एवढंच पाहतो. पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का? अर्थातच नाही, कारण आपल्याला वाटत असतं की श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे, पण तसं नाहीये. ते फक्त स्वामींचे नाव आहे. म्हणूनच जप करायचा असा याचा अर्थ होत नाही. या नावात एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतला पाहिजे. अन्यथा जपाचा काय उपयोग? कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कसं होणार? श्री स्वामी समर्थ दत्तांचे अवतार मानले जातात. स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या. असं म्हटलं जाते की स्वामी समर्थ आपल्या भाविकांची हाक ऐकून आपल्या मदतीला धावून येतात. असे अनेक अनुभव कित्येक भक्तांना एवढंच काय तर कलाकारांच्या तोंडूनही ऐकले असतील. स्वामी समर्थांच्या लीलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळी ऊर्जा मिळते, अशी भक्तांची धारणा आहे. तर आज आपण स्वामी समर्थांच्या याच नावाचा अर्थ काय हे जाणून घेऊया. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते. श्री स्वामी समंत्र हाही सद्गुरु मंत्र आहे. या मंत्रामध्ये आपण आपल्या श्वास श्वसनावर अजबाजब संधान केल्यास महाराजांचे अंतरित आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव आहे. ओम नमः शिवाय, ओम दुर्गाय नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे. या मंत्रामध्ये आपल्याला आपल्या श्वास श्वसनावर अजबाजब संधान केल्यास महाराजांचे अंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते असं म्हटले जाते. श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा मी अशी होती. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे. आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहम भाव, रिपू गण व ईर्ष्या, अर्थात स्वामी म्हणजे माझा मीपणा स्वा करा. तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपेक अंकित करा, असा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा भावार्थ आहे. आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जाप कराल, तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्र जाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव नाही तर मंत्रांचा संबंध थेट श्वासाशी येतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही माहिती तुम्हाला जास्तीत जास्त आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.